अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामींची नित्यसेवा कशी कराल हे करा आणि स्वामींची कृपा झालीच म्हणून समजा, हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वामींची नित्यसेवा कशी कराल या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी माहिती सांगणार आहे तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही ही शेवटपर्यंत ऐका ही माहिती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, स्वामी तुमचं केव्हाही चांगलं करतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं सर्व चांगलं होईल. तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ महाराज हे तेजस्वी आणि करुणामय व्यक्तिमत्व मानले जाते. दत्त संप्रदायातील महान संत, अक्कलकोट निवासी म्हणून ओळखले जातात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामस्मरणाने लाखो भक्तांना आधार, श्रद्धा आणि आत्मिक बळ दिले आहे. स्वामी समर्थांची सेवा ही केवळ पूजा अर्चा किंवा ब्रह्मकांड नसून ती जीवन जगण्याची हे एक शुद्ध, सात्विक आणि मानवतावादी पद्धत आहे. स्वामी समर्थांची सेवा म्हणजे श्रद्धा, सबुरी, निष्ठा, त्याग आणि परोपकार त्यांचे सुंदर संमेलन होय. स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात, ज्यांनी कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा सामाजिक भेदभावाला मान्यता दिली नाही. जो कोणी शरण आला त्याला त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या सेवेमध्ये अहंकाराला स्थान नाही, तर नम्रता, प्रेम आणि भक्तिभाव यांना अत्यंत महत्त्व आहे. स्वामी समर्थांची सेवा करताना भक्ताने स्वतःला विसरून समाजासाठी, गरजूंसाठी आणि दुःख लोकांसाठी कार्य करणे अपेक्षित असते. सेवेचा पहिला आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे नाव केवळ शब्द नसून ते एक शक्तिस्रोत आहे. नियमितपणे, श्रद्धेने आणि एकाग्रतेने केलेले नामस्मरण मनाला शांती देते, विचारांना स्थैर्य देते आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद देते. स्वामी समर्थांच्या सेवेत नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नामस्मरण केल्यास मन पवित्र राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात. स्वामी समर्थांची सेवा म्हणजे गुरुभक्ती, गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवणे, त्यांच्या आदेशाचे पालन करणे आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणे ही खरी सेवा आहे. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नेहमी प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा आणि कर्तव्यभावनेने जगण्याचा संदेश दिला. त्यांनी चमत्कारापेक्षा आत्मशुद्धीवर अधिक भर दिला. त्यामुळे त्यांच्या सेवेत बाह्य चमत्कार शोधण्यापेक्षा अंतर्मनातील परिवर्तन घडवणे अधिक महत्त्वाचे आहे. सेवेचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे अन्नदान आणि धर्मदान. स्वामी समर्थांनी कधीही संपत्ती साठवण्याचा उपदेश केला नाही. उलट जे आहे ते गरजूंना देण्याची प्रेरणा दिली. उपाशी माणसाला अन्न देणे, गरिबांना मदत करणे, आजारी लोकांची सेवा करणे ही स्वामी समर्थांची खरी सेवा मानली जाते. भुकेलेल्या अन्न, नग्नाला वस्त्र आणि दुःखिताला आधार हे स्वामी सेवेसारखे पुण्यकार्य आहे. स्वामी समर्थांची सेवा ही केवळ मंदिरात मर्यादित नाही, घरात, समाजात, कार्यालयात आणि प्रत्येक नात्यात स्वामी सेवेला स्थान आहे. आई-वडिलांची सेवा करणं, गुरुजनांना सन्मान करणे, प्रामाणिकपणाने आपले काम करणे, कोणालाही फसवू नये, अन्याय करू नये ही सर्व स्वामी सेवाच आहे. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की कर्तव्य हेच देवपूजन आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील कर्तव्य निष्ठेने पार पाडणे ही सुद्धा सेवा ठरते. सेवेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयम आणि सबुरी. जीवनात संकटे, अपयश, दुःख येतात, पण त्यावेळी स्वामीवर विश्वास ठेवून संयम राखणे
ही खरी भक्ती आहे. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीही त्यांना सोडत नाहीत. अशी भक्तांची श्रद्धा आहे. कठीण काळातही नामस्मरण, प्रार्थना आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे ही स्वामींची सेवा आहे. त्यानंतर आहे, स्वामी समर्थांची सेवा करताना अहंकार टाळणे अत्यंत आवश्यक आहे. मी सेवा करतो हा भाव न ठेवता स्वामी माझ्याकडून सेवा करून घेत आहेत असा भाव ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर सेवेमध्ये प्रसिद्धी, कौतुक आणि स्वार्थ अपेक्षित नसावा. निष्काम भावनेने, प्रेमाने आणि समर्पणाने केलेली सेवा ही स्वामींना प्रिय असते. अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे प्रमुख स्थान आहे. आजही लाखो भक्त अक्कलकोटला दर्शनासाठी जातात. तेथे केलेली सेवा, स्वच्छता, अन्नछत्र, भक्तांची मदत करणे ही सर्व स्वामी सेवा मानली जाते. मात्र अक्कलकोटला जाणे शक्य नसले तरी मनातील श्रद्धा आणि घरातून केलेली सेवा तितकीच महत्त्वाची आहे. स्वामी समर्थांच्या सेवेत सदाचाराला विशेष स्थान आहे. व्यसनापासून दूर राहणे, खोटे बोलू नये, चोरी करू नये, परिस्थितीकडे वाईट नजरेने पाहू नये, राग, द्वेष, मत्सर यांचा त्याग करणे ही सेवा आहे. स्वतःच्या वागणुकीत शुद्धता आणि म्हणजेच स्वामींच्या चरणी अर्पण केलेली खरी भक्ती होय. स्वामी समर्थांची सेवा करताना समाजसेवेचा महत्त्वाचाही अधोरेखित होतो. शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आपत्तीग्रस्तांना मदत करणे या सर्व माध्यमातून स्वामी सेवा करता येते. समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणे म्हणजे स्वामींच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणे होय. त्यानंतर आहे, स्वामी समर्थांची सेवा ही अखंड प्रक्रिया आहे. ती एका दिवसाची, एका विधीची किंवा एका